नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मस्त पौष्टिक आणि टेस्टी अशी खीर बनवलेली आहे। ही खीर ना मी इथे गव्हाची खीर बनवलेली आहे, ज्याला आपण जोडगव म्हणतो ना, तर या जोडगव्हाची ही खीर आहे। तर त्यासाठी ना मी इथे 1.5 कप जोडगव घेतलेले आहे, ज्याला आपण खिरीचे गहू सुद्धा म्हणतो। ते स्वच्छ 1-2 पाण्यामध्ये मी इथे धुवून घेते। तर अशा प्रकारे मी इथे धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये ना मी इथे गरम पाणी ॲड करून ना, गरम पाण्यामध्ये आपल्याला एक 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे। तर त्यामध्ये गरम पाणी ॲड करून एक 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे। तर ते मी साईडला ठेवते। तर एक 6 तास झालेले आहेत, गहू छान भिजलेले आहे, बघू शकता तुम्ही इथे। तर आपल्याला हे कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्यासाठी ना मी इथे कुकर घेतलेला आहे। तर इथे मी 1.5 कप गहू घेतले होते, म्हणून इथे मी 1.5 कपाच्या मापाने इथे 3 कप पाणी घ्यायचं, म्हणजे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 3 कप पाणी घेतलेलं आहे। ते पाणी आपल्याला आधी गरम करून घ्यायचं आहे। तर पाणी इथं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले गहू त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4 शिट्टी काढून घ्यायच्यात। तर इथे कुकर लावते मी। तर इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, काढायचे आपल्याला। बघू शकता तुम्ही गहू छान शिजलेले आहे। रवीने किंवा अशा प्रकारे मॅशरने तुम्ही छान व्यवस्थित मॅश करू शकता। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे मॅशरने। त्यामध्ये ना मी इथे 1.5 कप गूळ घातलेला आहे। जर गुळाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही त्यामध्ये अजून एक अर्धा कप गूळ ॲड करू शकता। तर इथे मी टोटल 2 कप गूळ यूज केलेला आहे। विलायची पावडर टाकली आणि थोडंसं जायफळ किसून टाकते मी। आणि इथे ना मी ओलं नारळ घेतलेलं आहे। ओलं नारळाच्या जागी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता। जर आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता। तर इथे काही काजू आणि बदाम घेतलेले एक 5 ते 6, तेही कट करून घ्यायचे। कट करून त्यामध्ये ॲड करायचे। तुमच्या आवडीचे तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। अशा प्रकारे मी इथं ओलं नारळ, काजू आणि बदाम घेतलेलं। तर इथे मी एका बाउलमध्ये ना 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी ॲड करून अशा प्रकारे पातळ असं बॅटर बनवायचं आहे। हे बॅटर आपल्याला ते खिरीमध्ये ॲड करायचं आहे। खिरीला ना त्याच्यामुळे छान क्रीमीनेसपणा असं येतो, एकदम क्रीमीसारखं दिसतं खीर, एकदम असे दाणेदार नाही दिसणार जास्त। तर अशा प्रकारे ते गव्हाचं आपण जे बॅटर ॲड करतो ना, ते ॲड केल्यानंतर एक 5 मिनटं तरी आपल्याला छान व्यवस्थित खीर शिजू द्यायचं आहे। छान व्यवस्थित खीर शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एका बाउलमध्ये काढायचं आहे। अशा प्रकारे आपली खीर बनवून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्त छान अशी वरून तुपाची धार टाकायची आणि दुधासोबतसुद्धा, तुम्हाला जर दूध आवडत असेल तर तुम्ही दूध टाकूनसुद्धा खाऊ शकता। अशा प्रकारे मस्तपैकी आपली गव्हाची हेल्दी पौष्टिक अशी खीर बनून तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।